लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि असे आमचे नवीन नवीन संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी नोटिफिकेशन साठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजन हो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि हा विषय आमच्या ख्रिस्ती जीवनाचा एक पायाच आहे। अर्थात त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, काल्वरीवरील महान दैवी अदलाबदल, ग्रेट डिवाइन एक्सचेंज ॲट द क्रॉस ऑफ कॅल्वरी। प्रियजन हो, आम्हा सर्व मनुष्यांसाठी देव मानव बनून आमची पापे वाहिली, नक्की त्याने केले काय याचे प्रकटीकरण होणे फार गरजेचे आहे। नक्की त्याने केले काय या गोष्टी आज या जगातील अनेक लोकांपासून रहस्यमय आहेत। पवित्र आत्म्याद्वारे देव आम्हाला सत्याचा प्रकाश देतो, यासाठी की ते सत्य केवळ आम्ही एका कानांतून ऐकून दुसऱ्या कानांतून सोडू नये, ते आम्ही पकडून ठेवावे। आम्ही कधीही सत्याशी तडजोड करू नये। प्रियजन हो, येशू ख्रिस्ताने काल्वरीवर नक्की काय केले ह्या सर्व गोष्टी आम्ही एक एक करून ज्या गोष्टी मला समजलेल्या आहेत त्या आपणा सर्वांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय याचं वचन 13 पासून 19 वचनापर्यंत मी वाचत आहे। तेथे असं लिहिलेलं आहे, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात, कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे। त्याने दोघांस एक केले आणि मधली आड भिंत पाडली। त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले। हे वैर म्हणजे आज्ञा विधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा। आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली आणि त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्या जवळ प्रवेश होतो। तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात। आमेन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्व भावा बहिणींना आशीर्वादित करो। आमेन। या ठिकाणी आम्ही काय पाहतो, त्याने म्हणजे कोणी? येशू ख्रिस्ताने। येशू ख्रिस्ताने काल्वरीवर जे केले, मानव जातीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट असे कार्य केले जे मानव निर्माण झाल्यापासून कधीही झाले नव्हते। आम्हाला मुक्ती देण्यासाठी तो मानव बनला आणि त्याने काय केले ते आम्ही समजून घेऊया। प्रभू येशूच्या मृत्यूने काय साध्य केले, अर्थात हा प्रश्न आम्ही समजून घेतला पाहिजे। त्या क्रुसावर एक महान दैवी अदलाबदल जी नेमलेली होती ती पूर्ण झाली। प्रभू येशूच्या पापरहित आज्ञा पालनामुळे आमच्यासाठी सर्व चांगुलपणा उपलब्ध केला, स्वतःला क्रुसावर बलिदान म्हणून दिले। अर्थात सर्व गरजा ज्या वेळेच्या ओघात व अनंतात समाविष्ट आहेत त्या अयमात त्या प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात पूर्ण केल्या, जे त्याच्यावर भरोसा करीतात त्यांच्यासाठी। येशूच्या काल्वरीवरील मृत्यूने, बलिदानाने आमच्या सर्वच गरजा मिटविल्या। असं काही राहिलंच नाही की ते मला गरजेची आहे व मला
मिळू शकत नाही, परंतु आम्हाला त्याविषयी समज, ज्ञान किंवा प्रकटीकरण जे मिळत आहे हे अजूनही प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे पुढे जाणारे आहे. मी अजूनही त्याचा शोध घेत आहे. हा न संपणारा असा खजाना आहे. प्रियजनो, या गोष्टी मी तुमच्या पुढे आज मांडित आहे ही सर्व सत्य समजण्यासाठी. त्यासाठी मला खूप वर्षे गेली समज यायला. सत्य जेव्हा प्रकट होते तेव्हा कधीच माहीत पडल्या नाहीत अशा गोष्टी आम्हाला समजतात. आमच्यावर जे सर्व वाईट येणार होते ते सर्व येशूवर आले, यासाठी की जे सर्व चांगले येशूवर येणार होते ते तुम्हा आम्हासाठी उपलब्ध व्हावे. ही फक्त देवाची कृपा आहे. आमचा देवावर कोणताच दावा नाही आहे, कारण आमची ही मागणी नव्हती की देवाने आमच्यासाठी हे करावे. आम्हाला हे माहीतही नव्हते की देव असे करायला जात आहे. तो काय करीत होता हेही समजत नव्हते, परंतु ही त्याची न मोजता येणारी फुकट दिली गेलेली कृपा होती. ही अदलाबदल त्याने योजली होती. त्या देवाने पाठविलेल्या त्याच्या संदेष्टाच्या द्वारे त्याने त्याविषयी भविष्यवाणी दिल्या होत्या. शेकडो वर्षांपूर्वी, ते घडण्यापूर्वी कदाचित त्यांतील मुख्य भविष्यवाणी यशाया याच्या 53 अध्यायात आम्हाला आढळते. यशायाचा 53 अध्याय हा प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा त्याच्याविषयी दिली गेलेली भविष्यवाणी आहे. अर्थात या अध्यायात ज्या सेवकाविषयी भविष्यवाणी दिली जात होती त्याचे नावच सांगितले गेले नव्हते, परंतु नवीन कराराची पुस्तके लिहिणारे व्यक्ती व प्रेषित या सर्वांना दिव्य प्रकटीकरणाद्वारे कळविण्यात आले की ज्याचे नावच सांगितले गेले नाही तो दुसरा तिसरा कोणी नसून येशू नाझरेतकर होता. अर्थात महान दैवी अदलाबदल जी झाली ती काय आहे ते आज आम्ही समजून घेणार आहोत. त्यातील पहिली महत्वाची गोष्ट ही आहे, माझ्या पापाची शिक्षा म्हणजे पापाचा दंड माझ्या बदल्यात प्रभू येशूने स्वतःवर घेतला आणि मला पाप क्षमा दिली. ही महान अदलाबदल या ठिकाणी घडली. यशायाचे पुस्तक याचा 53 अध्यायाचं 6वं वचन म्हणते, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले. कोणावर? येशू ख्रिस्तावर आमची पापे लादली गेली. आम्ही मेंढरासारखे बहकलो होतो. याचा अर्थ काय? प्रत्येक मनुष्य जो या जगात जन्मतो तो पापात जन्मतो. अर्थात खूप गोष्टी आहेत ज्याविषयी आम्ही सांगू शकतो, परंतु एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे आम्ही सर्व स्वतःच्या मार्गाकडे वळलो होतो आणि त्याला एक साधा शब्द आहे, बंडखोरपणा, रिबिलियन. आम्ही रिबिलियस वागत होतो, बंडखोराप्रमाणे, म्हणजे आम्ही ऐकायला तयार नव्हतो. लक्षात घ्या. अर्थात येथे वचन आम्हाला सांगते की आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. अर्थात आम्ही सत्य सोडून भलतीकडे वळलो होतो, स्वतःच्या इच्छेप्रमाणे चरत होतो. हा याचा अर्थ आहे. अर्थात नाशाच्या मार्गात होतो, रस्ता चुकलेलो होतो, कुठे वळावे हेच कळत नव्हते. म्हणजे देवावर आम्ही अवलंबून नव्हतो. आमच्या स्वतःच्या बुद्धी, हुशारी, ज्ञानावर, अनुभवावर आम्ही टेकलेलो होतो. मेंढपाळाविना भटकत असणारी मेंढरे अशी आमची स्थिती होती. हा बंडखोरपणा हा संपूर्ण मानव जातीच्या पापाला दर्शवितो. देश, संस्कृती, वंश, रंग, भाषा कोणतीही असो, आम्ही सर्वच देवासमोर बंडखोरीमुळे पापी आहोत. वचन म्हणते की आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले. अर्थात आम्हा सर्वांचा अन्याय, अधर्म, बंडखोरी, हट्टीपणा, अपराधीपणा येशूवर ठेवला गेला. लक्षात घ्या. अर्थात हे चित्र संपूर्ण सृष्टीतील मानव जातीचे अपराधीपणाचं चित्र आहे. ही देवाची दया की येशू ख्रिस्त क्रुसावर खिळलेला होता तेव्हा आमच्या पापांची भेट देवाने घेतली. अधर्म, पापे, अपराधीपण आणि आमचा बंडखोरीपणा, ज्यामुळे सर्व वाईट दुष्परिणाम जे आमच्यावर होते ते सर्व येशूवर लादले गेले, यासाठी की आम्ही त्या अधर्माच्या शापाच्या दुष्परिणामापासून मुक्त व्हावे आणि देवाच्या नीतिमत्वाचे हित आम्ही उपभोगावे. यशायाचं पुस्तक 53 अध्यायाचं 4थं वचन म्हणते, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले.
अर्थात प्रभू येशूला जी शिक्षा झाली ती आम्हा सर्व मनुष्यांच्या अधर्मामुळे, दुष्कर्मामुळे झाली व आमच्या पापामुळे झाली व त्याला ती शिक्षा झाल्यामुळे आम्हाला ती क्षमा दिली गेली व क्षमा मिळाल्याने देवाबरोबर आम्हाला शांती निर्माण झाली. जिथपर्यंत आम्हाला पाप क्षमा मिळत नाही तिथपर्यंत आमचे देवाशी शांतीचे नाते निर्माण होऊच शकत नाही. देवाशी शांती ही फक्त पाप क्षमेतून प्राप्त होते. पाप क्षमा ही शक्य त्यामुळे झाली कारण प्रभू येशूने आमचा दंड स्वतःवर घेतला. या सत्याशी तुम्ही पूर्णतः सहमत असावे अशी माझी इच्छा आहे. प्रभू येशूने केवळ पाप क्षमा नाही आणली तर पाप मोचन आणले, अर्थात पाप पुसून टाकले. कारण जुन्या करारात कोकरे, गोरे यांचे अर्पण केले जात होते यासाठी की मनुष्यांना त्यांच्या पापांची क्षमा व्हावी आणि ती क्षमा बलिदानावर आधारित होती. परंतु गोरे किंवा मेंढरे प्राण्यांचे जे रक्त होते ते मनुष्यांची पापे दूर करणे हे त्यांना कदापि शक्य नव्हते. म्हणून हे कार्य स्वतः देव जो सृष्टीचा निर्माण करता तो मानव बनला आणि तो कोकरा बनला आणि त्याने आमची पापे हरण केली. हा पहिला घटक पाप क्षमेचा, पाप मोचनाचा आम्हाला आढळतो. प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा कोकरा आणि परिपूर्ण आणि पापरहित असा कोकरा, या कारणाने त्याच्या पवित्र रक्ताच्या बलिदानामुळे आम्हाला पापमोचन प्राप्त झाले. रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही असे वचन म्हणते. आमचे ते ख्रिस्त येशूने घेतले आणि जे देवाचे ते ख्रिस्त येशूने आम्हाला दिले. आणि दुसरी महान अदलाबदल घडली. प्रभू येशूला फटक्यांनी जखमी केले की मला आरोग्य मिळावे. वचन 5 म्हणते, तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला आणि त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे दुःख वाहिले, आमच्या वेदना, आमचे व्याधी त्याने स्वतःवर घेतले. त्याचा परिणाम म्हणून त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य मिळाले. आजार, व्याधी हे पापाचेच दुष्परिणाम आहेत. मत्ती शुभवर्तमान 8 अध्याय 16-17 वचन. जे मत्तय जो यहुदी होता त्याला हे पवित्र आत्म्याद्वारे प्रकटीकरण मिळाले. यशाया 53 अध्यायाच्या 5व्या वचनाचा संदर्भ घेऊन त्याने ही गोष्ट या ठिकाणी म्हटलेली आहे. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले, तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुःखनाईतांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. म्हणजे आमचे विकार स्वतःवर घेतले, आमचे रोग त्याने वाहिले, ह्यासाठी की आमच्यावर ते नसावेत. संत पेत्राला देखील याविषयीचं प्रकटीकरण देवाने दिले. पेत्राच्या पहिल्या पत्रातल्या 2 अध्यायाच्या 24व्या वचनात यशायाने दिलेल्या गोष्टीचा संदर्भ दिला. त्याने स्वतः आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचारणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. प्रियजन हो, येथे अद्भुत अदलाबदल झाली. आमचे सर्व रोग, आमचे व्याधी येशूने स्वतःवर घेतले आणि त्याला बसलेले जी फटके होते त्या फटक्याच्या वळांनी जखमा झाल्या होत्या, त्याद्वारे आम्ही बरे झालो. अर्थात तो आमच्या बदल्यात होता. खरोखर अशा प्रकारची महान दैवी अदलाबदल केल्यामुळे आज आम्ही आरोग्य उपभोगत आहोत आणि ही देवाची महान कृपा आहे. त्या देवाला धन्यवाद. आमचे ते ख्रिस्त येशूने घेतले आणि जे देवाचे ते ख्रिस्त येशूने आम्हाला दिले. अजून प्रभू येशूच्या द्वारे काय गोष्ट साध्य झाली ती आम्ही पाहूया. तिसरी गोष्ट, प्रभू येशू आमच्यासाठी पाप बनला की त्याने आम्हाला देवाचे नीतिमत्व द्यावे. काय महान दैवी अदला बदल आहे ही. यशाचं पुस्तक 53 अध्याय 10 वचन म्हणते, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. बघा, येशूला पिडलं जावं हे देवाच्या मर्जीस आले. प्रियजन हो, गुलाबाला जर नाही ठेचलं तर त्यातून सुगंध कसा निघेल. अर्थात त्याच्यात जे काही होतं ते आमच्यासाठी होतं. मला आशा आहे की तुम्हाला हे चित्र कळत आहे. वचन म्हणते, त्याने त्याला पिडिले, त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल,
त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. अर्थात येथे आपणा सर्वांचे लक्ष मी या ठिकाणी वेधू इच्छितो की त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. अर्थात याला इंग्लिश मध्ये सीन ऑफरिंग म्हटलेलं आहे, म्हणजे पापार्पण. येथे हा शब्द दोषार्पण म्हणून दिलेला आहे, हे पापार्पण आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जीव आमच्या पापाकरिता अर्पण केला, तेव्हाच तो संतती पाहू शकला. अर्थात प्रभू येशूचा जीव म्हणजे सोल, प्राण हा संपूर्ण मानव जातीसाठी पापार्पण केला गेला. पापार्पणाचा शब्द याला म्हणतात गिल्ट ऑफरिंग म्हणून जुन्या करारात तो आम्हाला आढळतो. लेवियाचं पुस्तक 16 अध्याय 21 आणि 22 वचन. अहरोन आणि आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मी व अपराध यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्माचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. अर्थात येथे आम्ही काय पाहत आहोत? इस्रायलाच्या 12 घराण्याच्या पापांची खंडणी त्या बोकडाला द्यावी लागे, कारण तो पशु मनुष्यांच्या पापासाठी ओळखण्यात आला. याचकाकडे पशु आणीत आणि पापी आपले पाप कबूल करीत पश्चाताप करीत, तेव्हा प्रमुख याजक आपले हात त्या पशुवर ठेवी व ती पापी मनुष्याकडून त्या प्राण्यांवर हस्तांतरित होत असे. अशा प्रकारे या पापार्पणाकरिता प्रभू येशू हा पाप बनला. वचन काय म्हणते? कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 5 अध्याय 21 वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. अर्थात आम्हासाठी ख्रिस्त पाप बनला. ज्याला पाप ठाऊक नव्हते, येशू पाप बनला. पापी नाही, पाप बनला. आणि पाप बनल्या कारणाने ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप केले. अर्थात जुन्या करारातील अर्पणाच्या विधीची समज नसल्यास आम्ही हे वचन समजू शकत नाही. संत पौलाला देव हे प्रकट करीत आहे. यशाया 53:10 वचन जे आता आम्ही वाचले, त्या वचनाचे प्रकटीकरण संत पौलाला येथे देण्यात आले. अर्थात येथे ही गोष्ट समजणे गरजेची आहे की देव हा अति पवित्र देव आहे. तो पापाबरोबर सहवास ठेवू शकत नाही. म्हणून आमच्या धर्मासाठी किंमत देण्यास या विश्वात तोच एकमेव लायक होता. देवाकडे 2 निवडी होत्या. एक तर आम्हाला आमच्या पापाबद्दल शिक्षा द्यावी, म्हणजे आम्हाला नरक दंड द्यावा, कायम शिक्षा भोगीत आम्ही राहावे, कारण आमच्या अपराध आणि उल्लंघनाची खंडणी आम्हाला देणे अशक्य प्राय होते. देवाकडे दुसरी निवड होती की देव स्वतः आमच्या पापासाठी योग्य खंडणी देईल. म्हणून देवाचे आमच्यावरील अपरंपार प्रेम यामुळे आमची पापे त्याने जो देह धारण करून या जगात आला, ज्याचे नाव येशू ख्रिस्त, त्या आपल्या पुत्रावर ती लादली आणि आमच्या पापासाठी त्याला आमच्या वतीने स्वीकारले व ख्रिस्ताच्या क्रूसावरील मृत्यू व दुःख भोगाने आमच्या पापांची खंडणी त्याने चुकविली व देव समाधान पावला. आमचा संपूर्ण दंड त्याच्यावर आला आणि आम्हाला त्या बदल्यात पापाऐवजी देवाचे नीतिमत्व म्हणून गणले गेले. देवाचे नीतिमत्वाचे दान ही अद्भुत देणगी आहे आणि याची विपुलता आम्ही स्वीकारल्यास प्रियजन हो, देवाच्या नीतिमत्वाद्वारे आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पवित्र ठरतो. ही गोष्ट आमच्यासाठी अद्भुत आणि फारच आश्चर्यकारक आणि चमत्कारिक ठरते. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यूचा वृत्तांत बायबल मधील 4 शुभवर्तमानामध्ये आढळतो: मत्तै, मार्क, लूक आणि योहान. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची जी ती व्याकुळ आरोळी होती, ज्याविषयीची भविष्यवाणी स्तोत्र संहिता 22 अध्याय 1 आणि 2 वचनात दिली होती. येशूने त्या क्रूसावर जो दुःख भोग सहन केला होता, सोसता न येणारी नापसंती आणि क्लेशदायक भीती व नग्नतेची लाज, तो या घटकेसाठीच मानवी शरीरात जन्मला होता की त्याने मरावे,
पाप फारच भयानक होते, ज्यामुळे देवाला आपल्या एकुलत्या एका पुत्रापासून तोंड फिरवावे लागले. कारण आम्हा सर्वांचे पाप त्याच्यावर लादल्या गेल्या कारणाने येशूने उद्गार काढले, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. क्रूसावरील ही अतिशय शोकजनक आरोळी होती. अर्थात आपल्या देवपुत्रावर पित्याने आपले तोंड फिरविले. प्रभू येशू पित्याला आरोळी मारित आहे, परंतु पिता त्याला त्याच्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही. हे मानव इतिहासात अद्भुत घडले की देवपुत्र पित्याला हाक मारतोय, परंतु पित्याने उत्तर दिले नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट समजणे गरजेची आहे की संपूर्ण मानव जातीचे पाप त्याने आपल्यावर घेतले होते. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप केले. त्यामुळे रोमकरास पत्र 8 अध्याय 3 वचन म्हणते, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य. बघा, नियमशास्त्रामध्ये काही शक्ती नव्हती, कुवत नव्हती, म्हणून ते दुर्बळ झालं. आणि त्याला जे असाध्य होतं ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविली. अर्थात प्रभू येशूने स्वदेहावर आमच्या पापाचा दंड घेतला. आमच्या पापांकरिता तो पाप बनला होता, परंतु त्याने आमच्यासाठी आपली भूमिका पार पाडली. प्रभू येशू माझ्यासाठी पाप बनला, ही गोष्ट आम्हातील प्रत्येकानं समजणे गरजेची आहे. त्याने माझ्या पापाचा दंड घेतला यासाठी की मला देवाचे नीतिमत्व प्राप्त व्हावे. आम्ही देवाचे नीतिमत्व बनावे. कोणाचे नीतिमत्व? देवाचे, आमचे नाही. आम्हाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी काहीच संघर्ष करण्याची गरज नाही. विश्वासाने देवाचे नीतिमत्व जे दिले गेले आहे ते स्वीकारणे आहे. कारण या नीतिमत्वाशिवाय देवाच्या राज्यात आम्ही प्रवेश करू शकत नाही. परंतु देवाने स्वतः ही तरतूद तुमच्याने आमच्यासाठी केली आहे की देवाच्या नीतिमत्वाने आम्हाला नीतिमत्व द्यावे. नीतिमत्वाचा विषय अतिशय रहस्यमय आहे. जर प्रभूची इच्छा असेल तर पुढे भविष्यात या विषयावर मी आपणापुढे नीतिमत्वाचं रहस्य यावर संदेश देईन. आमचे ते ख्रिस्त येशूने घेतले आणि जे देवाचे ते ख्रिस्त येशूने आम्हाला दिले. प्रभू येशूने अजून माझ्यासाठी काय साध्य केले? चौथी गोष्ट, प्रभू येशूने माझ्यासाठी मृत्यूची चव घेतली व मला त्याचे जीवन दिले. म्हणजे माझा मृत्यू त्याने स्वतःवर घेतला आणि त्याचं अनंत जीवन मला दिले. इब्री लोकास पत्र 2 अध्याय आणि याचं 9 वचन म्हणते, देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा. प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा. म्हणून ज्याला देवदूतापेक्षा किंचित काळ कमी केले होते तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केलेला असा आपण पाहतो. प्रियजनो, येथे आम्ही काय पाहतो? पापाची मजुरी मृत्यू आहे. लक्षात घ्या. अर्थात येशूने आमच्या पापांकरिता सर्व पापे स्वतःवर घेतली. अर्थात येशूने आमच्यासाठी आमची सर्व पापे स्वतःवर घेतली. तेव्हा त्याला त्या पापाबद्दल मजुरी मिळणार आणि ती मजुरी म्हणजे दंड. तो काय होता? मृत्यू होता. म्हणून प्रभू येशूने मृत्यूची चव सर्वांच्या करिता घेतली असं वचन आता आम्ही पाहिलं. पहा, हे किती अद्भुत आहे, किती साधे आणि सरळ आहे, किती किंमत याची आहे हे समजा. हा आशीर्वाद आहे प्रियजन हो, हे तुम्ही ओळखा. प्रभू येशूने योहान 10:10 मध्ये म्हटले, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. हा कोण चोर आहे? सैतान. याचे 3 उद्देश आहेत: चोरी करावी, घात करावा, नाश करावा. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. कोणतं जीवन? जे देवामध्ये असणारं जीवन, अमृतत्व जीवन, इमॉर्टल लाईफ, इटर्नल लाईफ. हे जीवन देवाला आम्हाला द्यायचे होते. म्हणून येशूने आमचा मृत्यू स्वतःवर घेतला. खरोखर त्या परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद हो, ज्याने आमचा मृत्यू स्वतःवर घेऊन आम्हाला अनंत जीवन दिले. काय महान गौरवी ही दैवी अदला बदल आहे. आमचे ते ख्रिस्त येशूने घेतले आणि जे देवाचे ते ख्रिस्त येशूने आम्हाला दिले. प्रभू येशूने अजून काय साध्य केले? गलतीकारस पत्र याचा 3 अध्याय याचं वचन 13 म्हणते, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. कोणाबद्दल? आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. म्हणजे आम्ही शापित होतो पापामुळे, आमच्या प्रत्येक दुष्कर्मामुळे
पण ख्रिस्त आमच्या बदल्यात त्याने एकही पाप केले नव्हते, तरी आमची दुष्कर्मे त्याच्यावर लादल्यामुळे तो शापित झाला. येशू झाडावर म्हणजे क्रूसावर टांगलेला होता व तो शापित झाला. अर्थात त्याने काही पाप केले होते म्हणून नाही, आमची पापे त्याने स्वतःवर घेतली होती, म्हणून आमचे सर्व पापाबद्दल असणारे शाप येशूने घेतले. अनुवाद याचं पुस्तक 21 अध्याय याचं 22 ते 20 वचन म्हणते, एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले, तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नये, पण त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे, तो देश विटाळवू नको. आम्ही शापांतून आशीर्वादात येणे अवश्य आहे. प्रियजन हो, शाप काय आहे? शापाची ओळख आम्हाला समजणे गरजेची आहे. अनुवाद याचं 28 अध्याय यामध्ये आशीर्वाद आणि शाप दिलेले आहेत. अर्थात 1 ते 14 वचन यामध्ये आशीर्वाद दिलेले आहेत आणि 15 वचनापासून पुढील संपूर्ण अध्याय यात शापाविषयी वर्णन करण्यात आलेलं आहे. प्रियजन हो, आपणापुढे मी 7 गोष्टी ज्या शापाला दर्शवितात त्या मी मांडू इच्छित आहे. अर्थात शाप जो आहे हा कैक वेळेला पिढ्यानपिढ्या चालू राहतो. शापाची अनेक कारणं असतात आणि सर्वात प्रमुख मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजेमुळे पिढ्यानपिढ्या संतानांवर शाप येतो. निर्गम याचं 20 अध्याय 2 ते 4 वचनात याविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जिथपर्यंत आम्ही त्या शापांतून मुक्त होत नाही तिथपर्यंत आमच्या जीवनातील समस्या सुटत नाहीत. आमच्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी शापमुक्त होणं हे आमचं प्रमुख लक्ष आहे. देवाकडून आशीर्वाद तेव्हाच मिळतो जेव्हा आम्ही शापमुक्त होतो. येशूने आमच्यासाठी येथे महान दैवी अदलाबदल केली. आमचा शाप त्याने स्वतःवर घेतला आणि आम्हाला आशीर्वाद दिला. 7 गोष्टी शापाला दर्शवितात आणि जर त्या तुमच्या जीवनात सापडल्या तर समजा की तुम्ही अजून शापांतून मुक्त झालेले नाहीत. पहिली गोष्ट आहे मानसिक व भावनिक बिघाड. दुसरी गोष्ट आहे जुनाट आजार किंवा खास करून अनुवंशिक आजार. तिसरी गोष्ट आहे पुन्हा पुन्हा होणारा गर्भपात आणि स्त्रियांशी संबंधित समस्या. विवाह तुटणे किंवा कुटुंबामध्ये विभक्तपणा येणे, कुटुंबाचा विनाश होणे. 5वी गोष्ट आहे पैशासंबंधी अपुरेपणा. 6वी गोष्ट आहे अपघात. 7वी गोष्ट आहे कुटुंबात आत्महत्येचे सातत्य. प्रियजन हो, ज्या वेळेला आम्ही शापांतून मुक्त होतो तेव्हा या 7 गोष्टी आमच्या जीवनात आढळत नाहीत आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापांतून खंडणी भरून सोडविले. आमचा शाप 100% शाप स्वतःवर घेतला म्हणजे आम्ही शापमुक्त झालो. प्रियजन हो, आणि आम्हाला 100% शाप मुक्ती दिली. लक्षात घ्या, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. त्याने शाप घेतला आणि आम्हाला सर्व स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित केले. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद तोही आमच्याकडे पाठवून दिला. जे आम्ही परराष्ट्रीय ते आम्ही अब्राहमाच्या आशीर्वादाचे वारिसदार ठरलो ख्रिस्ताद्वारे. हे कार्य काल्वरीवर झाले. ही महान अदलाबदल तेथे झाली. आमचे ते ख्रिस्त येशूने घेतले आणि जे देवाचे ते ख्रिस्त येशूने आम्हाला दिले. येशूने काल्वरीवर आमच्यासाठी अजून काय साध्य केले? 6वी गोष्ट, येशूने क्रूसावर आमची गरिबी म्हणजे आमचे दारिद्र्य घेतले की आम्हाला त्याची श्रीमंती प्राप्त व्हावी. किती आमचं सौभाग्य आहे प्रियजन हो. करंथीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय आणि याचं 9वं वचन म्हणते, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हा करिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. प्रियजन हो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी गरीब झाला. जो जगाचा मालक तो गरीब बनला. त्याच्याकडे निवड होती की या जगात त्याने राजेशाही कुटुंबामध्ये जन्मावे. तो दरिद्री झाला नसता आम्हाला ती श्रीमंती मिळाली नसती. करंथीकरास दुसरे पत्र 9वा अध्याय 8वं वचन म्हणते, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे. विपुल यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी, सगळा पुरवठा
नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. अर्थात मी शब्दांवर दाब देऊन बोललेलो आहे यासाठी की त्या शब्दाचे महत्व आम्ही समजावे. प्रभू येशूला गरीब व्हावे लागले की आम्हाला विपुलता मिळावी सर्व गोष्टीत. लक्षात घ्या, यासाठी की आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाव्यात. घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे, हे प्रभू येशूचे शब्द आहेत. म्हणून प्रभू येशूने उदंडपणा पाठविलेला आहे उच्च प्रतीचा, की आम्ही इतरांनाही द्यावे. काय तो गरीब होता काय, ज्यांनी 5,000 पुरुषांना स्त्री आणि मुलासह भरपेट अन्न दिले? काय तो गरीब होता? त्याच्याकडे जेव्हा टॅक्स मागण्यासाठी आले तेव्हा पेत्राला त्याने समुद्रात पाठवले की जा आणि गळ टाक, पहिला मासा येईल, त्याच्या मुखातनं जे नाणं निघेल ते तुझ्या आणि माझ्याबद्दल तू कैसराला टॅक्स भरून टाक. प्रियजन हो, जगाचा मालक, विश्वाचा मालक तो आमच्यासाठी गरीब झाला. लक्षात घ्या प्रियजन हो, गरिबी हा शाप आहे. अनुवाद याचं पुस्तक 28 अध्याय याचं 47 आणि 48 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही, म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठविल त्यांचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवील. अर्थात या ठिकाणी आम्हाला 4 गोष्टी आढळत आहेत. पहिली गोष्ट आहे भूक, दुसरी गोष्ट आहे तहान, तिसरी गोष्ट आहे नग्नता आणि चौथी गोष्ट सर्व गोष्टीत, सर्व बाबतीत गरजवंत होशील. हे शब्द गरिबी, दारिद्र्याला दर्शवितात. हे सर्व चित्र येथे आम्ही पाहतो व येशूलाही क्रूसावर पाहतो. प्रियजन हो, येशूने आमचा शाप घेतला म्हणजे काय केले? येशू क्रूसावर जेव्हा होता तो आमच्यासाठी भुकेला होता. लक्षात घ्या, हा शाप त्याने आमचा स्वतःवर घेतला. त्याला तहान लागली होती, त्याने शेवटचा उद्गार काढला की मला तहान लागली आहे. तिसरी गोष्ट, तो आमच्यासाठी पूर्ण नग्न अवस्थेत टांगविला गेला होता. आमची नग्नता येशूने स्वतःवर घेतली, ही गोष्ट ध्यानात घ्या. चौथी गोष्ट, व त्याला सर्व गोष्टींची गरज होती. त्याच्याकडे काही पैसाही नव्हता. जेव्हा वेळ आली तेव्हा त्याला पुरण्यासाठी उसनी कबर त्याला घ्यावी लागली, उसना झगा त्याला पांघरविला. कारण आम्हाला दारिद्र्यांतून मुक्त करावे म्हणून येशूने आमची गरिबी, आमचा शाप स्वतःवर घेतला. आमची गरिबी स्वतःवर घेतली की आम्ही श्रीमंत व्हावे. किती आम्ही देवाला धन्यवाद द्यायला हवे. त्या देवाने आमच्यासाठी काय काय केलेले आहे, किती महान अदला बदली आहे. जेव्हा आम्ही ही श्रीमंती उपभोगतो तेव्हा आम्हाला येशूची आठवण आली पाहिजे. आमचे ते ख्रिस्त येशूने घेतले आणि जे देवाचे ते ख्रिस्त येशूने आम्हाला दिले. सातवी गोष्ट, येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी महान दैवी अदला बदल केली. त्याने काय साध्य केले? येशूने आमची लाज स्वतःवर घेतली की आम्ही त्याच्या गौरवाचे भागीदार व्हावे. प्रियजनो, मत्तेकृत शुभवर्तमान 27 अध्यायाचं 35 ते 36 वचन म्हणते, त्याला वधस्तंभावर खेळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. नंतर ते तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करीत राहिले. अर्थात येशूचे वस्त्रे काढण्यात आलेली आहेत आणि 36 वचन जे म्हणत आहे की ते त्याच्यावर पहारा करीत राहिले. अर्थात येशूला क्रूसावर पूर्णतः नग्न अवस्थेत खेळण्यात आले होते. ज्या स्त्रिया होत्या त्या लांब उभ्या होत्या. फक्त येशूची आईच त्याच्या जवळ होती. इब्री लोकास पत्र 12 अध्याय 2 वचन काय म्हणते? आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता. कसला आनंद होता? आम्हाला कसेही करून मुक्ती द्यावी. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. लज्जा तुच्छ मानून याचा अर्थ काय? ख्रिस्ताला आमच्यासाठी नग्न करण्यात आले होते. लक्षात घ्या, त्याने लज्जा तुच्छ मानली. येशूने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. प्रियजनो, लाज ही सर्वात मोठी समस्या आहे मानवी जीवनातील. इब्री लोकास पत्र याचा 2 अध्याय आणि 10 वचन म्हणते, कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे
हे त्याला उचित होते. आम्ही ते पुष्कळ पुत्र आहोत ज्या आम्हाला गौरवाचे भागीदार करण्यात आले. हे कार्य येशूने वधस्तंभावर आमच्यासाठी पूर्ण केलं. आमचे ते ख्रिस्त येशूने घेतले आणि जे देवाचे ते ख्रिस्त येशूने आम्हाला दिले. नंतर 8वी गोष्ट येशू ख्रिस्ताने साध्य केली आमच्यासाठी ती ही, प्रभू येशूने माझा झालेला नकार स्वतःवर घेतला की मला त्याच्याकडून स्वीकारण्यात यावे. मत्ते 27 अध्यायाच्या 45 ते 51 वचनात प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे संपूर्ण वर्णन या ठिकाणी आम्हाला आढळते. प्रभू येशूचा मृत्यू हा त्याच्या शरीरावर जे घाव व जखमा केल्या होत्या त्यामुळे झाला नव्हता. म्हणून वचन म्हणते, पिलातालाही आश्चर्य वाटले की एवढ्या लवकर तो कसा मेला असावा. प्रभू येशू कशामुळे एवढ्या लवकर मरण पावला असावा माहित आहे? त्याचे हृदय तुटले होते. त्याचे हृदय कशाने तुटले बरे? नकारामुळे. प्रियजन हो, त्याच्या स्वकीय लोकांकडे तो आला, पण स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी त्याचा इन्कार केला. यशया 53:3 वचन म्हणते, तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला. विचार करा, जेव्हा मनुष्य आम्हाला रिजेक्ट करतात ना, आम्हाला नाकारतात, तेव्हा फार मनाला एक जखम होते. क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ मानित, आणि त्याला आम्ही मानिले नाही. प्रभू येशूने शेवटचे उद्गार काढले, पूर्ण झाले, ही घोषणा दिली. येथे मुक्तीचे कार्य पूर्ण केले. देव व मनुष्यामध्ये समेट घडविला. महान दैवी अदलाबदल जी झाली त्याची घोषणा दिली. हे सर्व आमच्या बदल्यात त्याने केले. व त्याचा मृत्यू होताच यरुशलेमेतील पवित्र मंदिराचा पडदा, जो पवित्र स्थान व परम पवित्र स्थानाला विभागत होता, तो कातड्याचा पडदा देवानेच वरपासून खालपर्यंत फाडून टाकला. हे मृत्यू होताच क्षणी घडले. अर्थात तो पडदा अति पवित्र देवापासून पापी मनुष्याला विभक्त करीत होता, तोच काढून टाकला गेला. हालेलुया. अद्भुत घटना घडलेली आहे प्रियजन हो. येशूने आमचा नकार, आमचं रिजेक्शन स्वतःवर घेतलं व आम्हाला देवामध्ये स्वीकारण्यात आलं. देवाचे पुत्र आणि कन्या असे आम्हाला बनविण्यात आले. इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 ते 6 वचन काय म्हणते? प्रियजन हो, आमची निवड ही जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या मध्ये झालेली आहे आणि हे देवाचे सत्संकल्प आहेत. त्यानेच आम्हाला पूर्वी प्रेमाने निवडून नेमिले आणि प्रियजन हो, त्या प्रियकराच्या ठाई आमचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आमचा नकार स्वतःवर येशूने घेतला की मला त्याच्याकडून स्वीकारण्यात यावे. प्रियजन हो, या महान अदलाबदलामुळे आम्हाला पापक्षमा मिळून नीतिमत्व प्राप्त झाले. आम्हाला न्यायी ठरविण्यात आले. जसे आम्ही कधी पाप केलेच नाही असे देव आज त्याच्या दृष्टिकोनातून आम्हा विश्वासणाऱ्यांना पाहतो. आम्ही देवाच्या राज्याचे बनलो. आम्ही विजयी बनलो. देवाच्या आशीर्वादाने वेष्टीला गेलो. नवीन उत्पत्ती बनलो. आम्हाला स्वीकारण्यात आले की आम्हाला गौरव व प्रतिष्ठा मिळावी. आम्हाला आरोग्य मिळावे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक. हे सत्य नेहमी बोला आणि घोषित करा, यासाठी की सर्व साखळ दंडे तुटली जावी आणि तुम्ही कायमचे बंध मुक्त व्हावे. प्रभू येशूने आपल्या जगण्याद्वारे माझ्यावर प्रेम केले. आपल्या मरणाद्वारे त्याने मला वाचविले आणि त्याच्या पुरण्याद्वारे त्याने माझी पापे गाडून टाकली आणि त्याच्या उठण्याने त्याने मला कायमचे नीतिमान ठरविले. आता आमचा विश्वास हा ख्रिस्ताने आधीच आमच्यासाठी जी कार्ये क्रूसावर पूर्ण केली त्या आधारावर आम्ही जगावे. आम्ही या नैसर्गिक आयामात काय ऐकतो, काय पाहतो, काय अनुभवतो त्या आधारावर जगता कामा नये. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.